वाटलं बस स्टॉपच्या मांग गिंग असून बाई बसून घिसून राहते ते कधी कधी पोट्या इकडं खेळत राहते का नाही लहान लहान बस स्टॉपच्या मांग गिंग झाडाझुडा कडतं असून बाई म्हटलं इकडंही नाही आहे वही वारी पोट्टी तर कुठं गेली बंद गावात पाहिलं बाई मी ना. हो ना बाई, कुठं गेली न कुठं नाही. ते एवढी मोठी पोरगी आहे बाई, अशी कशी वागली होय वागाले. कुठं पाव आता इले पाले मायवाल्या पोरीच्या घरी नाही आहे ते निर्मला बाई तिकडे पाहून राहिली. वा रे वा, माय काळजी करून म्हणून नाही समजत का ह्यावाल्या पोरीले. लग्न झालं हिचं एवढी लहान तर आहे नाही. काही करन तर नाही व माय पोरगीवर आणि व टेन्शनही मोठी घेऊन राहिली व तेवाली चंदा. मामी कोण रडून राहिल्या त्या मामी आणि इकडं कष्ट खोट काय आल्या यावाल्या. माय व किती घाबरली रे मी रे. श्याम्या, मागून गाडी आणली तू ना, ठोस मारून राहिला होता का काय मला? नाही ते काकू ठोस नाही मारून राहिलो. इकडून घरी चाललो आता मी वावराकडे गेलो होतो तर घरी चाललो होतो तुम्ही दिसले अंता मामी कोण रडून राहिल्या. काऊन जे अंता मामी काय झालं? काही नाही रे बाबू, काही नाही काही नाही. जा ना तू, जा ना. कुठं गेली व राणी व अहो हे पोट्टी काय मामचा जीवच घेते का काय व कुठं गेली न कुठं नाही तर बाप्पा. अरे मामी तुम्ही इकडे लढून राहिल्या ना राणी तिकडे लढून राहिली. काय झालं की मामी काय झालं? राणी लढून राहिली? कुठं लढून राहिली रे बाबू? कुठं दिसली तुले राणी? दिसली काय? कुठं आहे ते? दिसली का रे बाबू तुले? कुठं दिसली रे राणी रे? अरे म्हणजे तुम्हाला सांगितलं नाही का तिनं? आणि तिकडे दिसली माझ्या वावराकड बसून. ते याचं मंदिर नाही आहे का? त्या मंदिराजवळ वावराजवळ मंदिर नाही आपलं तर त्या मंदिराजवळ दिसली झाडाच्या खाली बसून. तिले म्हणलंय मी चाललो म्हणलं घरी चाललो मी तर नाही म्हणे मी येतो म्हणे थोड्याच वेळा. चल म्हटलं तिले तर नाही आली ती माझ्या गाडीवर. झालं बाई याच्या गाडीवर तरी नाही आली. पहिलेच त्याचं इपट आहे नवरा बायकोचं. आली गेली असती गाडीवर तर कोणी सांगितलं गिंगतलं असतं कानावर गेली असती त्या जवळच्या गोष्ट तर अजून आलं असतं त्याचं इपट. खरा बोलून राहिला ना श्यामे, खोटा नको बोलू बरं. पाय बरं, खरा बोलून राहिलं. खरंच दिसली का ते मंदिराजवळ तुले तिथं वावरातल्या झाडाखाली दिसली काय? मग आम्ही जातो तरी तिले घ्यायले. आणि मी काय खोटं बोलूची? मी काय लहान आहो का खोटं बोलाले? खरंच दिसली मला. मी चालही म्हणलं तिले लागेच तर लढून राहिली होती. मात्र लढून राहिली. मला आवाज आला होता लढाचा तर मी जाऊन पाहिलं कोण होय कोण नाही. ते राणी दिसली. मला थोडंसं अजबगीजे वाटलं ते. तिने म्हणलंय मी म्हटलं हे काय लढून राहिली तर चाल म्हणलं घरी तर नाही म्हणे मी येत नाही म्हणे नंतर येईल. म्हणता जाऊ बरं आपण. याच्या वावराकडे जवळच आहे. याचा वावर काही जास्त दूर नाही आहे, जवळ आहे म्हणून गेली असन ती. चाल बरं तिला घेऊन येऊ समजाव करून चाल. आणि अशी करत नको जात जाऊ म्हणा बापा तिले. किती वेळचं पाहून राहिलं. निर्मला बाईले फोन करून सांग बरं का हाय म्हणून. पहिले जाऊन पाहू बाई, जाऊन पाहू आहे का नाही तर तिथं. चाल बरं जाऊन पाहू अक्कल हाय का नाही व ह्या पोट्टीले व. काहून हे दिवसांदिवस बयाडासारखी वागते. एवढं मोठं झालं तर झालं आता अजूनही तशीच वागते का हे वागाले. माय बापाचे जीवाले लावून दिला हिनं घोर. कुठं जाऊन बसली कुठं नाही तर त्या झाडाखाली तरी काहून जायला पाहिजे. वावरातले लोक पाहत नाही का हिच्याकड. साऱ्या गावभर करते का तर काय माहित का आता हे वालं कराले. आता हे लढत असं 4 चौक माणसं तिथं वावरात पहिले सन्नाटा लागते. उलीची गोष्ट हे झाली का मार आवाज येते त्या वावराकड. येत नाही का? हिचं लढणं यालेच ऐकू गेलं म्हणते तर अजून आजूबाजूच्या वावराकडे ऐकू नाही जाईन का? नाही काकू एवढं नका टेन्शन घेऊ. कोण नाही वावराकडे आता. वावराकडे नाही आहे आता. सर्वजण घरी गेले जेवाली. बंदळी हकलले तिकडे लय दूर गेले म्हणून मी चाललो जेवाली. काय नाही होत जा तुम्ही हाय ते तिथं बसून. तिला चाल म्हणलं आली नाही जा तुमच्या म्हणल्यानं येईन तरी. बरं झालं रे बाबू तुला सांगितलं तर चाल बरं चंदा चाल बरं. जा ना तरी लवकर रे. नाही स्वतःही जाऊन राहिला नाही आम्हाला जाऊ देऊन राहिला. जा ना गाडी घेऊन. काकू तुम्ही भले मागं लागता बा मायावल्या. घ्या जा पटपट. तिथून अजून कुठं गेली नाही पाहिजे. हे पोट्टीचे इरादे काही मला बरोबर दिसून नाही राहिले. तिला आणून नाही का संध्याकाळी चांगली समजावतो बाई प्रेमानं. बाई असं काही करू नको म्हणतो. चाल बरं चंदा. बाबू आला का रे कॉलेज मधून? तू बाबू चाय पेता का? मांडू का थोडसा चाय त्यासाठी? बाबासाठी मांडून राहिली, सर्वेसाठी मांडून राहिली तर म्हणून म्हटलं पेशीन काय बा थोडसा. तसा तर तू जास्त चाय पेत नाही. आलास वेळेवर तर आता विचारतो आज लवकर कसा काय आला रे? काही नाही तब्येत थोडीशी बरी वाटून नाही राहिली होती. डोकं दुखू राहिलं होतं. अंग पाय थोडंसं गरम वाटून राहिलं होतं तर मेडिकल मधून गोळी घेतली आणि आलो घरी. मी म्हणलं थोडीशी गोळी घेतो बा आणि झोपतो म्हटलं आराम करतो म्हटलं. बरं नाही वाटून राहिलं. आई काय झालं रे बाबू? बरं नाही वाटून राहिलं? थांब बरं चाय बनवून देतो थोडसा. चाय पे आणि मग गोळी घे. तशी गोळी नको घेऊ बरं. आणि मग थोडसा मानशील तो. बोलू का नाही गडे ह्या पुट्ट्यासोबत? सोडचिट्टी विषयी बोलू का नाही? बाबू मी काय म्हणलं तुले एक विचारायचं होतं. काय विचारतो विचार ना. काय झालं? काय झालं का? पोराच्या इकडला फोन घेऊन आलता का संध्याच्या इकडला? नाही रे ते चांगलंच आहे. त्याचा नाही आता विषय आहे तो चांगलाच आहे. तुले म्हणलं मी राणीला घेऊन येतो का म्हणलं. आता लग्न येव आहे तर राणीले आणत आहे का तू? नाही काऊन
तुला कशी काय तिची आठवण आली तिच्याशिवाय लग्न होणार नाही का? हा तिला काऊन आम म्हणतो तू? मी म्हटलं तुला मला तिच्यासोबत काही घेणं नाही आहे म्हणून मला काही कळा नाही लागत तिचं. जमलं गड्या, म्हणजे याचं मन आहेच नाही आता. आहे नाही याचं मन राणीत, आहे नाही. बरं झालं, मला तेच तर ऐकायचं होतं म्हणून तर मी तुला उलटी बोलली रे बाबू. सारखं विचारलं असतं तर तुले वाटलं असतं बेकार ना, तू ना काही उत्तर मला सारखं दिलं नसतं म्हणून तेडच विचारा लागलं मला. काऊन रे बाबू, तुला राहायचं नाही का तिच्यासोबत? राहायचं नाही राणीसोबत? एवढं सगळं केल्यावर मी राहीन का आता तिच्यासोबत? मला ते पाहिजेच नाही आता. मी ठेवतच नाही तिने, मला पाहिजेच नाही, मला बिलकुल पाहिजे नाही. तिनं माझ्या सर्व सत्यानाश केला का नाही? तिने माझ्या लेकरू नाही ठेवलं, काही नाही ठेवलं ना. आता काय करू मी तिचं? मला ते किती काही हे करत ना तरी मला तिला ठेवायचं नाही. जे करायचं आहे ते करू दे तिले. कोर्टात जाऊ दे, मी तिला ठेवतच नाही. पाहिजे होतं मले, हेच पाहिजे होतं. त्या मनात का आहे का नाही हेच पाहिजे होतं. मी जर तुला डायरेक्ट म्हणलं असतं त्या बापाच्या नजरेत मीच वाईट ठरली असती, ठराले. बरं झालं तुझ्या मनातली गोष्ट मला याच्या मनातली माहीत पडली. बरं झालं. बाबू सागर, मग एक काम करणार आहे, देऊन दे ना सोडचिठ्ठी तिले. तुला ठेवायचं नाही आहे ना तिले, मग सोडचिठ्ठी देऊन दे. काय करतं मी एकटा आता तू जिंदगीभर असाच राहशील का? दुसरं लग्न तर करावंच लागणं आपल्याला. तू तिले ठेवत नाही म्हणतं, राहतही नाही म्हणतं तिच्यासोबत, तिला येऊही देत नाही म्हणतं, मग जिंदगीभर असाच राहशील का? एक काम कर, तिले दे सोडून, सोडचिठ्ठी देऊन दे. आपण दुसरी पोरगी पाहू चांगली. जाऊ दे आता, तिच्या मागं काही लागू नको. तिचा विचार काढून टाक डोक्यातून. मला लग्नच करायचं नाही आता याच्यानंतर. मी लग्नच करत नाही, तिला ठेवत नाही, दुसरं लग्नही नाही करत मी. एका याच्यातून निघालं दुसऱ्या याच्यात उडी मार म्हणतं काही मला अजून. मला लग्नच नाही करायचंच नाही मला आता. लग्न बिलकुल करायचं नाही मला. पोरीवर भरोसाही राहिला नाही आणि लग्नच नाही करायचं मला आता. असं कसं रे बाबू, कसा बोलून राहिला? पूर्ण जिंदगी बिना लग्नानं कशी काही निघन रे तुझी वाली? काही बी आपलं. सोडचिठ्ठी देऊन दे, आपण चांगली पोरगी पाहू. सर्व पोरी काही वाईटच असते का दुनियातल्या? लग्नच नसते केले मग दुसऱ्यांदा लोकांना लग्न कराले. काही आपला विचार करायचा. एक वाईट निघाली म्हणून काय सारेच वाईट निघणार का? प्रेम करायच्या वेळेस विचार नाही केला, काही नाही. तिचं मागचं नाही पाहिलं, पुढचं नाही पाहिलं, तोंडच पाहिलं आणि बस झालं. तिले बुच्चे केस पाहिले, दुसरं काय पाहिलं रे तून तिच्यात? नाही गुण पाहिले, नाही काही पाहिले, काहीच नाही पाहिलं. सर्व पोरी सारखेच असते का? चाय बनवून देतं का नाही आई मला? एवढं सांग. गोळी घ्यायची आहे मला, चाय बनवून देतं का नाही? हे तू याला भाषणात देत राहायची का मध्ये? मी तिला सोडचिठ्ठी देतो माया मतानं, पण मला दुसरं लग्न करायचं नाही आता. माय मागं नको लागू आता तू. देतो ना रे, चाय देतो ना बनवून. तुले मन दुखते तू यात म्हणून राहिली मी. सोडचिठ्ठी देऊन दे तिले. आपण चांगली आता तुझ्या मतानं नाही, आता आमच्या मतानं करून पाहिजे एक वेळा. तुझ्या मतानं तर केलंच तू ना. काय झालं तर तंबुरात आले, याचा जीवनाचा माहीतच पडून राहिला. माहीत पडाले सारा घराचं बदनामी झाली, सर्वी. इकडून तिकडून लोक विचारते फोन करू कसं झालं बाई, तुमची सून अशीच आहे बाई, तुमची सून तशीच आहे बाई. घरी येत नव्हत्या का बाया? धड एका शब्दानं बोलत नाही होती का? काही नाही, साऱ्या बाया तोंडावर म्हणून जाय त्या बायकोली मायावाल्या. मला लाज नाहीये? 2 शब्द बोले नाही का? काही नाही कोणासोबत. बस चाय पाणी केला का घुसली आपल्या रूम मध्ये. 10 घंटे लावे. बाया बोलते ना, लोक बोलते ना तोंडावर. आता आमच्या मतानं तर कर चांगली. चांगली पाहून देतो ना. आई जा ना, तू राहू दे ना, तू या गोष्टी राहू दे ना. जा ना तू. चाय बनवून देतं का? पहिलेच माझं डोकं दुखून राहिलं, अंग गरम आहे म्हणून राहिली तू. आपलं मंदात लावून राहिली. चाललं जाऊ का? नाही तर मी बाहेरच चाय पेतो, बाहेरच गोळी घेतो. जाऊ दे तिकडं. नाही रे, थांब ना. देतो बनवून देतो. घे गोळी. करावं बाई या पोराचं ऐकून नाही राहिला. सोडचिठ्ठी तर देतो म्हणते, पण लग्न नाही करत म्हणते दुसरं. काय आहे तिच्यातनं? कायच नाही तर एवढं. सोडचिठ्ठी द्यायला तयार आहे ते, पण दुसरं लग्न करायला तयार नाही. काय पोरग आहे रे बाप्पा मायावालं. असं तरी काय दिलं रे पोरग एकदमच बिंडोक. राणी भेटलीच नाही का जी? लावून पहा बरं अंता मामीले फोन, भेटली का नाही भेटली तर. आपण तर सर्व गावात पाहिलं, इथं तर आहे नाही जिथे राणी. अशी कशी गेली तिथे? तिच्याकडे लक्ष दे बरं. ते पाय दाणे ओढण ते ना टाकन तोंडात बरं, नाटकून गिटकून जाईन. फालतू ये ना आपत. रोशने घे बरं तिले, घे तेवढं घे. बाई इकडं, बाई स्माइली इकडे ओ स्माइली. होय मोठी चालली ती तर शेंगा काढाले होता का नाही मागा? टाकशीन एखादी दाना गिन्नात नड्यात फसून जाय. चल माग लवकर ये माई ये. आजी ओरडते का मा? आजी ओरडते ती आवाज. ये बस इथं माझ्याजवळ बस बरं, बस इथं. लावून पहा बरं जयंत मामीले फोन. आई अंता मामीले फोन लावून पहा बरं, दिसली का तर? हो थांब बरं लावतो. इथून आपल्या येटायत पाहिलं बाई मी फिरू नाही दिसली. आता ते चंदानं ते गेली वाटते, कुठं गेली न कुठं नाही तर पाहिले काय माहित. थांब बरं लावतो फोन. हॅलो अंता राणी दिसली का वा? कुठं गेली हो तू? कोण सांगितलं? कोण श्यामनं सांगितलं का? जाऊन पाय बाई, मग जाऊन पाय. दिसली तर मला फोन घेऊन कर जावा. नाही तर मायावाला जीव इकडे लागणार नाही बाई. कशी पोरगी आहे ये वा तू वाली? घरी आण तिले.
डपटू डुपटू नको जोरात गिरात घरी आण तिले ना मग प्रेमान समजून सांगजो घेऊन ये तिले घरी. हो 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 नाही अनिल याचंच आहे. अनिल तुझ्या दरवाजा लावूनच दिसला मला, घरी कोण दिसलं नाही. फक्त ते माणसं आहे ते तुझ्या घरी घन बांध आहे का नाही, ते माणसं होते ते आले घराले तर कुलूपच आहे. तू लावून गेली वाटते ना. बरं जातो. बरं ठीक आहे. हो जातो ना. बरं काय म्हणते जी आई? अंता मामी दिसली म्हणते का राणी? चालले बाई त्यावाल्या तिकडं दिसली म्हणते श्यामेले वावराकड बसून. त्या मंदिर नाही का होते त्या धुऱ्यावर, तर तिथे दिसली म्हणते बसून. तर चालले ह्या चंदानं अंता तर मले घरी जाय म्हणते तिच्यावाल्या. म्हणजे ना अनिल आला का नाही तर पाहिजा म्हणते, म्हणजे तिला घेऊन येतो नसन आलं तर. नाही तर अजून विचारन म्हणते घरी आल्यावर आले गेले तर कुठं गेलती काय गेलती असं म्हणून नाही का म्हणे. म्हणून पहा म्हणे, आणि जर घरी आला म्हणे अनिल तर मला सांग जा म्हणे अशी म्हणे. बरं जाता का मग तुम्ही? हो जातो ना, जाऊन पाहतो तो आला का नाही आला तर. बाईले राहू दे, बाईले नाही नेता. ठीक आहे ना. हे तर खरंच इथं आहे व लडू दमपूत झाली बाई अंता. पाय ना किती लढली हो बाई हे पोरगी, काऊनच एवढी लढून राहिली हो बाप्पा. होईन ना म्हणा बाप्पा तिले सर्व बरोबर. राणे सारखा आवाज येऊन राहिला. आई आली का घड्या? आई सारखा आवाज काऊन येऊन राहिला मला इथं वावरात? राणे बाई राणे इथं आईच होय. आई इथं कशी? आई आता बोलते मध्ये, आई बोलते मध्ये चांगली आता. चल ना बाई घरी वा. राणी इथं आली तर सांगितलंय नाही हो बाई, किती घाबरून गेली हो मी. साऱ्या येटायत पाहून राहिली, गावात पाहिलं बाई तुले. काय करू राहिली हो बाई इथं व? आणि काऊन लढून राहिली हो? डोळे काऊन सुजले हो तू? चेहरा कोरडा पडला काऊन बाई? काय झालं? हो बाई राणी आई पोरी असं एकटं डुकटं याव नाही. बरं आहे जवळचे वावर आहे आणि वावरायनं लोक राहते बाई. तर लक्ष राहते. आणि तू अशी एकटी येतं काही झालं गेलं म्हणजे मग कसं करावं बाई? थोडस डोकं जागेवर ठेवून वागत जा ना. मग काऊन लढून राहिली तू एवढी? हो राणे काय झालं सांगूनच टाक बरं मला. आज तू सांगूनच टाक काय झालं. तुला रात्री जवळचा फोन आला होता ना का तू न केला होता? आलं काय? काऊन लढून राहिली तू कालपासून? मला सांग तसं काय झालं. सांगशील नाही तर कसं होईल? आई मीनच फोन केला होता त्याले, त्यानं नाही केलता. आई मला फोन मीनच केलता त्याले फोन. आई सागरची मला जोडचिठ्ठी दे म्हणते. मला जोडचिठ्ठी मागून राहिली आई. ते म्हणते मला तुझ्यासोबत राहायचं नाही आहे म्हणते. कालपासून तसंच लावून राहिली मी. लय फोन लावला त्याला उचलत नाही आहे. इकडून तिकडून उचलला तर मला असे म्हणून राहिले मला जोडचिठ्ठीच पाहिजे म्हणते. मी तुला ठेवत नाही म्हणते आता. बाई सोडचिठ्ठी मागून राहिला का होतो? अरे देवा व माय बाई, एवढी मनाले लावून घेतली तू ना गोष्ट बाई. सोडचिठ्ठी मागून राहिला. त्याच्या हातची आहे का सोडचिठ्ठी? देणं ना घेणं. मागून राहिला सोडचिठ्ठी. अशी काय गलती झाली तुझ्याकडून? त्या गोळ्या नाही घेतल्या बा म्हणूनच ना. नाही घेतल्या तर नाही घेतल्या, आता झालं ते गोष्ट गेली. गोळ्या घेऊन झालं असतं तर मग काय केलं असतं? या आता काही लोकांचे तू हेच एकटेच होते का व? दुनियेत लोकांचं होतच नाही. दुसऱ्या पोरीवारीचं एकदम शिकून राहिला का तो चवाई शिकवाले. अशी कशी सोडचिठ्ठी मागते तर कानून काय ते काही त्याच्यावाल्या घरी जाऊन बसले आहे का? बसले राहिले. तू टेन्शन नको घेऊ. टेन्शन घ्या रे मी हाव ना त्यासोबत. राहिले फक्त तुनं गलती एवढी केली का तुनं हे करा नाही लागत होतं बाई. जसं सांगितलं डॉक्टरनं तसं करा लागत होतं. आता मायापोरीची गलती आहे म्हणून मी काही बोलली नाही बाई. तिच्या सासूले नाही बोलली, त्या जवायला नाही बोलली. एकदम एवढ्या भार वागन ना तर मी ऐकीन का बाई? कायची सोडचिठ्ठी व्हाय ना कायची नाही तर. म्हणजे तुला लग्न म्हणजे काही खेळखंड भाव वाटला का म्हणा त्या जवायले? आई मला जोडचिठ्ठी नाही द्यायची. मी नाही देत. मला जोडचिठ्ठी नाही द्यायची आई. मला नाही द्यायची जोडचिठ्ठी. मी लय म्हणलं त्याला माझ्याकडून गलती झाली म्हटलं. सागरजी एकच वेळा माफ करा, ह्याच्यानंतर नाही होईन म्हटलं. तुम्ही जसं म्हटलं तसं वागीन म्हटलं. फक्त एकच वेळा मला माफ करा. ऐकून नाही राहिले ते सागरजी. माझ्या मतानं काहीच नाही ऐकून राहिले आई. मग मला टेन्शन नाही येईन का? रडणं बंद कर बरं बाई. तू रडणं बंद कर. लय लढून राहिली बरं तू. तब्येत खराब करून घेशील अजून. झाली गलती आता. काय आता काय फाशी देतं का म्हणा मले त्याले?
त्या जावायले तू टेन्शन नको घेऊ, मी करतो काय करायचं काय नाही करायचं तर. हां तू नको टेन्शन घेऊ, सांगितलंही नाही मला तू कालपासून. असा म्हणते जवाई का तसा म्हणते जवाई. अरे वा रे वा. किती टेन्शन घेऊन राहिली बाई. ते पोरीचे डोळे सुजले, चेहरा सुजला बाई लढून लढून. तू टेन्शन नको घेऊ, मी करतो काय करायचं तर तू नको घेऊ टेन्शन. सोड चिट्टी म्हणजे त्याच्या म्हणल्यानं दिवा पाजरणार आहे का? सोड चिट्टी तर पश्चाताप होऊन राहिला हो बाई पोरीले ह्यावाल्या. लोडून बेजार झाली बाई पोरगी, दमपूत झाली बाई. वा रे वा. कसाच आहे बाई तो जवाई. या आता सोड चिट्टी मागून राहिला. अरे झाली बाप्पा गलती व्हाले. त्या लेकराकडून गलती व्हाले, त्याच्या बहिणीकडून झाली असती तर मग काय असंच केलं असतं का हो? या ना याच्या बहिणीला असंच घरी आणून बसवलं असतं तर मग काय केलं असतं. किती लढून राहिली बाई ते पोरगी. लढून झाले, पश्चाताप झाला तेवढंच लय आहे. आता झालं ना तिच्याकडून जे झालं ते झालं. दिसते कशी बाई पोरगी, सारी पांढरी फटक पडून गेली पोरगी. जेवत नाही काहीच नाही, अजून लोड दिसून राहिली. टेन्शन घेऊ त्या जवायलाच काय म्हणायचं आहे बाई. तिच्या नवऱ्याला हे पोरगी तर नाही वागली बाई चांगली. वागाले लय सांगत आल्यावानी केलं ना बाई. ही नाही बी राणी नाही कायले करायचं होतं तर. लेकराविषयी एवढी कशी गैरसोय वागली बाई. चांगली काळजी घेऊन गोळ्या घ्यायला पाहिजे होता, सर्व घ्यायला पाहिजे होतं. आता राग नाही येईन तर काय येईन बाई त्याईले. पण हे लय जास्त झालं बापा. सोड चिट्टी न ओढ चिट्टी एवढूशा गोष्टीसाठी. एवढूशी नाही म्हणता येत म्हणा, गोष्ट तर लयच मोठी आहे ते. पण आता झालं ना, मग आता जे झालं ते झालं. तूही तशीच वागली ना राणी व त्याच्यासोबत. तूही कशी वागली. त्याचं राग येणं त्याला साहजिकच आहे बाई. थोडंसं आता का नाही धीर दे आणि तू टेन्शन नको घेऊ. तुले वाटत असन तो जवाई तुले सोडचिट्टी करते तर सोडचिट्टीच होईन म्हणून तू असं गिसं काही नाही. तुला द्यायची नाही आहे ना सोडचिट्टी, पाहून घेऊ समोरची समोर. तू हे बनाले लावून नको घेऊ गोष्ट आणि इकडं तिकडे येऊन नको बसू. वावरानं घेऊ राहणं मी हाव त्यासोबत. आता टेन्शन नको घेऊ तू बिनफालतू. आता तिले पोरीले चाल बरं घेऊन चाल. तिला जेवाली गिवायला लावून तिला मनाला लावून नको घेऊ म्हणा गोष्ट. काही होत नाही. काय होते सोडचिट्टी कायच्यासाठी सोडचिट्टी. चाल घेऊन तिले घरी. बाई घरी चल ना चाल. असं याव नाही व असं एकटं दुकटं. चाल बरं. वावरानं जनावर राहते कोणते. माणसं बरोबर नाही राहत, काही नाही राहत. चल बाई घरी चाल. काही नाही होत. लावून नको घेऊ तू म्हणाली गोष्टी. अशी कशी होते व सोडचिट्टी. चाल सोडचिट्टी देतो. दुसरं होय बाई हे तुले ना. अशी कशी सोडचिट्टी होऊ देईन हो मी. होऊ द्याले. तिच्या बापाले ना मायले सर्वेलेच काढतो घराच्या बाहेर. काढाले सोडचिट्टी लावून राहिला तो जवाई मोठा. तर थांब ना तू फक्त सारखं सुद्धा होऊ दे आणि त्याचं लग्न निपटू दे. मग पाहू आपण काय करायचं काय नाही. तू टेन्शन नको घेऊ. चाल. आई मला नाही द्यायची सोडचिट्टी. आई माझी सोडचिट्टी झाली तर मी जीव देऊन देईन. मला नाही जगायचं. लोक काय म्हणून मला दुसरी बी माझी सोडचिट्टी झाली तर आई मला नाही द्यायची सोडचिट्टी. एवढी तर अक्कल होती व तुले. दुसरं होय बा म्हणून मग पहिलेच नाही चांगली वागते का व. हे असं करून ठेवलं स्वतःच्या हातानंच. लोकायले राहत नाही तुला इकडून तिकडून राहिलं तर असं करून ठेवलं ना. आता म्हणते मले माय दुसरं होय लोक काय म्हणन. मग हे पहिलेच नाही विचार करती का. चांगली राहती ना तिथंच. मग त्यामुळे तर आम्हाला हे दिवस पाहा लागून राहिले. आणि इथं येऊन लढतं बाई तू. लढा दे आणि आमच्या दिवाला लावून दिला घोर. पाहून राहिली बंद गाव मी फिरून राहिली. अंता तू स्वतःवर तरी शांतता ठेव ना बाई. कायले बोलून राहिली आता. ते पहिलेच तिच्यात दुःखात आहे आणि तू कायले बोलतं तर. चाल तिले घरी घेऊन चाल बरं. चाल उठो बाई राणे उठ बरं. चाल बरं चाल घरी चाल. आणि अशी एकटी दुकटी येत नको जात जो ना. आम्हाला काही परेशान करू नको बाई तू. होते सर्व बरोबर होते. एवढं त्या जवळनं म्हणल्या बरोबर सोडचिट्टी होऊन राहिली. चाल घरी. एवढं कायले लावून राहिली म्हणाले तर.